राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता बच्चू कडू यांनी एल्गार पुकारलेला आहे। कर्जमाफीसाठी उद्या बच्चू कडू हे पुन्हा एकदा चक्काजाम आंदोलन करणार आहेत। तर बच्चू कडू आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी पायी यात्रा देखील काढलेली होती। त्यानंतर आता उद्या बच्चू कडू हे चक्काजाम आंदोलन करणार आहे। आणि याच दरम्यान बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन आणि इतर मागण्यासाठी जे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उद्या जर पाहिलं तर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर हा रास्ता रोको होणार आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी बच्चू भाऊ आहे। भाऊ, एकंदरीत काय सांगणार उद्याचा हा चक्काजाम कसा असेल आणि काय नियोजन आहे? खरं तर जे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते किंवा बावनकुळे साहेबांनी, तर आम्ही म्हटलं होतं की तुम्ही तारीख सांगा। जोपर्यंत कर्जमाफीची तारीख सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम राहील। आणि त्यासोबत मेंढपाळ असेल किंवा मच्छीमार आणि शेतमजुरांचा प्रश्न असेल, या आणि दिव्यांगांचे अंत्योदय, घरकुल योजना आणि इतर 5-6 मागण्या ज्याला पैसे लागत नाही त्याची कारवाई अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही आणि म्हणून हा चक्काजाम आम्ही करतो आहे। पहिले कर्जमाफी करावं, कर्जमाफीनंतर मग काय गुंतवणूक करायची आहे, काय उपाययोजना करायची आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला शेतकऱ्याला मोठं करायचं आहे, त्याचा एक कार्यक्रम तयार करा, तो द्या, आम्हाला समाधान होईल। लोकांच्या त्याच्यामधून सूचना घ्या। परंतु आता निवडणुकीत सांगायचं कोरा म्हणायचं आणि आता म्हणायचं का आता आम्हाला त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल, म्हणजे त्याला थोडं भूल देण्याचा जो प्रयत्न मुख्यमंत्री महोदय करताय तो फार चुकीचा आहे। उद्याच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाला कितपत प्रतिसाद लाभतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।